Hello and welcome to our today's session of EST. We are studying in Unit 2. The name of unit is Energy Resources. In the last session, we have discussed about the natural resources depletion. In that, we have discussed on causes and effect. In the last session, the topics we covered is main topic is depletion of natural resources. In that, we covered causes. In the today's topic, we are going to discuss on the effects of depletion on the natural resources. तर इफेक्ट ऑफ डिप्लेशन ऑन द नॅचरल रिसोर्सेस याच्यामध्ये आपण एक इंट्रोडक्शन बघूया की इफेक्ट्स म्हणजे काय होतील त्याच्यावरती. वी ऑल नो दॅट आवर नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड. ओव्हर द इयर्स बिकॉज ऑफ थॉटफुल अनप्लॅन्ड ॲक्शन सच ॲज मिसयूज अँड ओव्हर यूज ऑफ रिसोर्सेस हॅव कॉज सिरियस प्रॉब्लेम ऑन द मॅनकाइंड. तर जसं की माहीत आहे की पॉप्युलेशन वाढल्यामुळे आपल्या रिसोर्सवरती जास्त लोड पडत आहे. तर जितके युजर्स वाढणार तितके रिसोर्सवरती लोड वाढणार. त्याच्यामुळे जे वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत जे अनप्लॅनड ॲक्शन आहेत की जे लिमिटमध्ये किंवा काही प्लॅनिंग न करता जे रिसोर्सेस यूज करण्याचं प्रमाण आहे ते जास्त वाढल्यामुळे किंवा त्याचा ओव्हर यूज केल्यामुळे रिसोर्स आपल्याकडे सिरियस प्रॉब्लेम आपण फेस करत आहोत. त्यामुळे रिसोर्स काही प्रमाणात आपल्याला कमतरता भासत आहे. सो द डिप्लिशन ऑफ these रिसोर्सेस इज कॉजिंग सिरियस बॅड इफेक्ट्स ऑन अस ॲज वेल ॲज ऑन नेचर इटसेल्फ. तर डिप्लिशनच्या इफेक्ट्समुळे जी कमतरता भासणार आहे ती ह्युमनसाठी पण असणार आहे, म्हणजे बाकीच्या लिव्हिंग थिंग्ससाठी पण असणार आहे आणि स्वतः नेचरसाठी पण असणार आहे. The following are the ill effects or impacts caused by their depletion on us and the nature. आता कोणते कोणते इफेक्ट्स आता नॅचरल रिसोर्सेसवरती झालेले आहेत त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे इम्बॅलन्स इन नेचर. आता जे बॅलन्स असतो नेचरमध्ये, जसं की एक फॉर एक्झाम्पल आपण अन्नसाखळी म्हणतो किंवा आपण फूड चेन म्हणतो. जसं जसं रिक्वायरमेंट्स वाढणार तसं त्याच्यावर लोड वाढणार. त्यामुळे इम्बॅलन्स वाढत आहे बिकॉज ऑफ इफेक्ट ऑफ डिप्लेशनमुळे. डिप्लेशन झाल्यामुळे रिसोर्सेसची कमतरता झाली पण युजर्स वाढले. त्याच्यामुळे जो बॅलन्स होता तो काही प्रमाणात बिघडला गेला. त्यानंतर इथं शॉर्टेज ऑफ मटेरियल. तर ज्यावेळेला मटेरियलची रिक्वायरमेंट जास्त अमाऊंटमध्ये असते पण मटेरियलची अवेलेबिलिटी कमी असते त्याच्यावेळी आपल्याला शॉर्टेज ऑफ मटेरियल अनुभवता येते. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तर स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे जास्त युजर अवेलेबल आहेत पण त्यांच्यासाठी मटेरियल हे कमी प्रमाणात अवेलेबल आहे. मग त्यासाठी आपण जे एक्झिस्ट करतो त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. त्यानंतर येतं स्लॅकनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. स्लॅकनिंग म्हणजे कमतरता किंवा कमी. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आपल्याला कमी जाणवलेले आहे. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आपल्याला कमी जाणवलेली आहे. तर एक एक आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. इम्बॅलन्सिंग नेचर. तर नेचरमध्ये इम्बॅलन्स काय काय झालेले असणार. आवर नॅचरल रिसोर्सेस आर वन ॲसेट्स. दे ब्रिंग अ बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट अँड मेक इट स्टेबल. आता जे व्हरायटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत मग ते स्वतःहूनच त्या नेचरमध्ये एक बॅलन्स तयार करायचं काम करतात आणि ते ज्या वेळेला बॅलन्स असतं त्याला आपण म्हणतो स्टेबल. पण ज्या वेळेला हे नॅचरल रिसोर्सेसचं प्रमाण कमी जास्त होत राहतं किंवा त्याच्यात बदल घडत राहतात आणि ते प्रॉपर अमाऊंटमध्ये ते बॅलन्स करू शकत नसेल तर ते अनस्टेबल होते. इन्क्रीजिंग डिफॉरेस्टेशन फॉर ब्रिंगिंग मोर अँड मोर लँड अंडर कलिकेटिव्ह हॅज ग्रेटली अफेक्टेड द बॅलन्स इन द नेचर. आता जे डिफॉरेस्टेशन असेल किंवा बाकीचे जे लँडचे अंडर कलेक्टिव्हेशन असेल त्याच्यासाठी डिफॉरेस्टेशन म्हणजे आपण वृक्षतोड बघितलेलं आहे. ज्यामुळे वृक्षतोड केलं तर मातीची धूप वगैरे होते. परत मातीची बरेचसं जे आपण लास्ट सेशनमध्ये बघितलेलं आहे की मातीमधले जे इम्पॉर्टंट घटक असतात ते कमतरता पावतात. पिकांसाठी त्याचे प्रोडक्शन बरोबर होत नाही.
बाकीचे बरेचसे आहेत जे लँड रिलेटेड. अशा प्रकारे जे डिफॉरेस्टेशन असेल किंवा बाकीचे जे अंडर लँडवरती डिपेंडेंट असेल, त्याच्यामुळे एक ग्रेट इम्पॅक्ट पडतो, जे ग्रेट इफेक्ट पडतं आपल्या नेचरच्या बॅलन्सवरती. त्याच्यामुळे इम्बॅलन्स होतं नेचरमध्ये. तर सेकंड पॉईंट घेऊया आपण, शॉर्टेज ऑफ मटेरियल. ओव्हरयूज ऑफ रिसोर्सेस कॉज्ड शॉर्टेज ऑफ मटेरियल. तर हेच की मटेरियलची मागणी भरपूर आहे पण मटेरियलची अवेलेबिलिटी कमी आहे, ह्यामुळे शॉर्टेज आपल्याला जाणवतं. मेनी मटेरियल्स दॅट वी यूज्ड टू गेट फ्रॉम फॉरेस्ट आर इन द शॉर्ट सप्लाय बिकॉज ऑफ डिफॉरेस्टेशन इन्क्रीज्ड. तर जसं की माहीत आहे, बऱ्याचशा ठिकाणी लाकडांवरती बरेचसे व्यवसाय डिपेंडेड आहेत, फर्निचर्स वगैरे असतील किंवा बाकीचे जे असतील काही बरेचसे, त्यासाठी आपल्याला लाकूड हे बऱ्याच प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे जे डिफॉरेस्टेशन होतं त्याच्यामुळे जो रिसोर्सची अवेलेबिलिटी आहे ती कमी झालेली आहे. पण जी मागणी आहे रिसोर्सची, जी मागणी आहे वूडची मार्केटमध्ये, त्यामुळे त्याचा सप्लाय हा शॉर्ट झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला शॉर्टेज ऑफ मटेरियल बघायला मिळतं. युजेस ऑफ इरिव्हर्सिबल इफेक्ट ऑन द ॲटमॉस्फिअर ॲज वेल ॲज इन नेचर. तर नेक्स्ट घेऊ आपण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ रिसोर्सेस होल वर्ल्ड हॅज स्ट्रेस द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तर जसं की माहीत आहे की कमतरता असणार पण मागणी जास्त असणार. लोकसंख्या वाढली पण रिसोर्सेसचं प्रमाण घटलं. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या एक्झिस्टन्ससाठी स्ट्रगल करणार आहे. इट हॅज इन्व्हॉल्व मेन अँड ॲनिमल्स. जसं की ह्युमन बिंग्स पण असतील किंवा ॲनिमल्स पण असतील, हे दोन्ही पण आपल्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समध्ये काउंट केले जातं. आता स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समध्ये अजून काय येऊ शकतं? अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इज टेकिंग प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज. आता जसं की ह्युमन बिंग्समध्ये आणि प्राण्यांमध्ये जे एक्झिस्टन्ससाठी स्ट्रगल होत आहे, तसं सिमिलरली बऱ्याचशा वेगवेगळ्या देशांसाठी पण दोन देशामध्ये पण एक्झिस्टन्स फॉर स्ट्रगल चालू आहे बिटवीन द नेबरिंग स्टेट्स ऑफ द कंट्री फॉर द सोल पर्पज ऑफ टेकिंग कंट्रोल ऑफ नॅचरल रिसोर्सेस ऑफ दॅट कंट्री. म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आपल्या कंट्रीमध्ये अवेलेबल असतात त्याच्यावरती कंट्रोल ठेवून त्याचं जे प्रॉपर यूज असतं ते जर केलं तर एक बॅलन्स आपल्याला मेंटेन करता येतं. मग सिमिलरली तशा प्रकारे जे नेबरिंग म्हणजे आजूबाजूचे जे स्टेट्स असतील किंवा आजूबाजूचे जे कंट्री असतील त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्यासाठी ते स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स करत आहेत. आणि त्यानंतर येतं स्लॅकनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ कमी होत चाललेला आहे. द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ कंट्री डिपेंड्स अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. तर जसं की माहीत आहे की जेवढ्या अमाऊंटमध्ये जास्त अमाऊंटमध्ये क्वालिटी ऑफ रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल राहतील तेवढाच आपला प्रोडक्शन रेट किंवा प्रोग्रेस रेट हा वाढतो. मग त्याच्यामुळे जेवढी अवेलेबिलिटी असणार तेवढा यूज चांगला असणार. जेवढं यूज आणि अवेलेबिलिटी जास्त असणार तेवढं प्रोडक्शन चांगलं असणार. जेवढं प्रोडक्शन चांगलं असणार तसं खप असणार आणि त्यानंतर प्रॉफिट असणार. त्यामुळं इकॉनॉमिकली ग्रोथ ही इन्क्रीज होणार. पण ज्या वेळेला रिसोर्सेसमध्ये शॉर्टेज अवेलेबल होतं, प्रोडक्शन कमी येतं आणि प्रॉफिट कमी येतं, त्यावेळी आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ जाणवत नाही, ती प्रोबॅबली कमी जाणवते. बिकॉज ऑफ द डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस इट कॉजेस अनफेवरेबल इफेक्ट ऑन इकॉनॉमिक ग्रोथ. आता डिप्लिशनमुळे जे बरेचसे जे कॉजेस होतात हे अनफेवरेबल आहेत. म्हणजे हे कधी होतील किंवा काय होतील हे सांगू शकत नाही. मग त्याच्यामुळं कोणकोणत्या गोष्टींवरती त्याच्यावर इफेक्ट होईल हे थोडक्यात आपण बघितलेलं आहे. पण ह्याचा इफेक्ट आपल्या स्लॅकनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथवरती पण होतो, डिप्लिशनचा इफेक्ट्स. तर आणि स्लॅकनिंग ऑफ ग्रोथमध्ये आपल्याला आणि काय पॉईंट आहे तो आहे डिक्रीज्ड सप्लाय ऑफ पेट्रोलियम इन द 1970 बिकॉज ऑफ रायझिंग इंटरनॅशनल प्रोसेस ऑफ द प्रोडक्ट स्लॅकन इकॉनॉमिक ग्रोथ. आता दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल हे जे पेट्रोलियम असतील
त्याचे रेट्स वाढत चाललेले आहेत बिकॉज ऑफ काय, तर स्लॅकनिंग ऑफ रिसोर्सेस, स्लॅकनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. प्रोडक्टची अवेलेबिलिटी कमी आहे, पण मार्केटमध्ये प्रोडक्टची मागणी जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो रिसोर्स कमी प्रमाणात अवेलेबल होतो, त्याच्यामुळे त्याचा खप कमी होतो, म्हणजेच त्याच्यातून प्रॉफिट येणं कमी होतं. त्यासाठी ते इकॉनॉमिक ग्रोथ आपली थांबली जाते किंवा कमी राहते किंवा ती प्रोबॅबली जास्त प्रमाणात ग्रो होत नाही. हा एक आपल्याला स्लॅकनिंग ऑफ ग्रोथमध्ये येतो. तर आजच्या युनिटमध्ये आपण बघितलेलं आहे की जे इफेक्ट्स आहेत, तर जसं की आपण लास्ट सेशनमध्ये बघितलेलं आहे की जे जे कॉजेस होते ते काय होते, आणि आज आपण बघितलेले आहेत इफेक्ट्स. तर पुढच्या पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहे ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया.